नमस्कार श्रोतेहो. आपले आपल्या सोलफुल लाईफ या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेतील अत्यंत महत्त्वाचा अध्याय 9वा राजविद्या राजगुह्य योग समजून घेणार आहोत. हा अध्याय का खास आहे? कारण श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, ही अशी विद्या आहे जी विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे, गोपनीय आहे, पण जीवन बदलून टाकणारा सोप्यातला सोपा मार्ग आहे. अध्यायाचा सार सांगायचा म्हणजे राजविद्या म्हणजे सर्वोच्च ज्ञान, राजगुह्य म्हणजे सर्वोच्च गुपित. काय आहे हे गुपित? ईश्वर आपल्यातच आहे, तो सर्वत्र आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अत्यंत सहज आहे. या अध्यायात श्रीकृष्ण सांगतात की माझी भक्ती करणाऱ्यांसाठी मी फारच सोपा आहे. त्यांना मी स्वतःकडे सहजपणे खेचतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, मी संपूर्ण जग व्यापून आहे. सर्व गोष्टी माझ्यात आहेत. जगातील प्रत्येक कणात परमेश्वर ऊर्जा म्हणून आहे. आपण दिसतो वेगळे, आवाज वेगळा, शरीर वेगळे, विचार वेगळे, पण मूळ ऊर्जा एकच आहे. जसं समुद्र एकच, पण लाटा वेगवेगळ्या. तसं आपण सगळे परमेश्वराच्या ऊर्जेतून निर्माण झालो आहोत. कर्म, भक्ती आणि ईश्वराचा न्याय याचे श्रीकृष्ण इथे एक अत्यंत सुंदर गुपित सांगतात. जो परमेश्वराची भक्ती प्रेमाने करतो, त्याचं मी स्वतः रक्षण करतो. ते माझे असतात आणि मी त्यांचा असतो. पण याचा अर्थ असा नाही की जो भक्ती करत नाही तो वाईट आहे. ईश्वर कोणावरही राग धरत नाहीत. तो फक्त कर्मानुसार परिणाम देतो. जसे एखादा गुरुत्वाकर्षणाचा नियम धार्मिक असो वा नसो, सगळ्यांवर सारखाच लागू होतो. तसेच कर्माचा नियम कोणावरही पक्षपात करत नाही. श्रीकृष्णांचे वचन मी सर्वांना स्वीकारतो. एक अमूल्य श्लोक आहे. ये यथा मा प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. जसे लोक माझ्याजवळ येतात, मी त्यांना तसंच फळ देतो. याचा अर्थ जर तुम्ही प्रेमाने आलात, तर ईश्वर प्रेमानेच उत्तर देतो. जर ज्ञानाने आला, तर तो ज्ञान देतो. जर श्रद्धेने आला, तर तो श्रद्धा वाढवतो. ईश्वराला मार्ग महत्त्वाचा नाही, मनाची भक्ती आणि पवित्रता महत्त्वाची. भक्तीचे सामर्थ्य काय आहे, याचे भगवान अर्जुनाला आणखी एक भावनिक सत्य सांगतात. अर्जुना, जर एखादा मनुष्य अत्यंत वाईट कर्म करणारा असला, तरी तो जर एक क्षणही शुद्ध मनाने माझी भक्ती करतो, तर मी त्याला सज्जन घोषित करतो. किती सुंदर विधान आहे हे. आपली चूक कितीही मोठी असली, तरी परमेश्वराची दारं सदैव उघडीच असतात. जसं आई एका चुकीच्या मुलाला परत आलं तरी स्वीकारते. तसं श्रीकृष्ण म्हणतात, एक क्षण भक्ती केली तरी तू माझा आहेस. देवाला भक्ताची साधी भक्तीसुद्धा पुरेशी आहे. एका सुंदर श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, पत्रं पुष्पं फलं तोय, यो मे भक्त्या प्रयच्छती तदहं भक्त्युप्रह्युत्तमा अश्नामी प्रयतात्मनः. म्हणजे जर कोणी एक पान, एक फूल, एक फळ किंवा थोडंसं पाणी भक्तीने अर्पण करत असेल, तर मी ते आनंदाने स्वीकारतो. आपण परमेश्वराला मोठे यज्ञ, मोठ्या वस्तू देण्याची गरज नाही. फक्त मनातील प्रेम हवं. कर्मयोग आणि भक्तियोग एकत्र आल्यावर काय होतं, ते भगवान श्रीकृष्ण सांगतात. तुझं खाणं, पिणं, तुला जे काही आवडतं, तुझं काम, तुझं यश, तुझा संघर्ष, सगळं मला अर्पण कर. याचा अर्थ काम करताना मनात अहंकार नसावा. मी करतोय हा भाव नाही. ईश्वर देतोय, मी फक्त माध्यम आहे, हा भाव असावा. हेच कर्माचं योग बनतं आणि भक्तीही तीच आहे. ईश्वराची सर्व व्यापकता काय आहे, हे श्रीकृष्ण सांगतात. मी सर्वत्र आहे, मी प्रत्येकाच्या हृदयात आहे. जेव्हा आपण दुसऱ्याला दुखवतो, तेव्हा आपण आतल्या ईश्वरालाच दुखावतो. जेव्हा आपण प्रेम देतो, तेव्हा ईश्वराकडेच प्रेम पोचतं. यातून आपण शिकतो, प्रेम हीच खरी पूजा आहे आणि करुणा हेच खरं भजन आहे. अध्याय 9 आपल्याला काय शिकवतो, तर ईश्वर आपल्यातच आहे. भक्ती फार सोपी आहे. कर्म आणि भक्ती एकत्र जगली तर जीवन सुंदर होतं. कोणताही पापी असो
ईश्वर त्याला स्वीकारतो. प्रेमाने अर्पण केलेली साधी वस्तूही ईश्वर स्वीकारतो. ईश्वर सर्वत्र आहे, सर्वांचा आहे. हा अध्याय मनातील अंधार दूर करून शांतता आणि प्रेमाने जगायला शिकवतो. जर तुम्हाला हा अध्याय समजावलेला आवडला असेल, तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भगवान श्रीकृष्णाचे उपदेश आपल्या जीवनात आणा. जय श्रीकृष्ण.